सहर्ष स्वागत। आपणासमोर सादर होते एक छोटीशी 3 अंकी नाटिका, हायली इन्फ्लेमेबल। तत्पूर्वी छोटेसे निवेदन। रसिक हो, क्षमा वीरस्य भूषणम असं म्हणतात। प्रतिकार करण्याची क्षमता सामर्थ्य असूनही प्रतिकार न करता परिणामात समता शांती ठेवणे, कर्मोदयाची तीव्रता समजून सहन करणे म्हणजे खरी क्षमा। क्षमेच्या विपरीत क्रोध। आपला परिचय तर क्रोधाशी अधिक आहे, नव्हे घनिष्ठता आहे। अशा ह्या हायली इन्फ्लेमेबल क्रोधावरचा हा प्रसंग। माझ्या मनात सहज एक प्रश्न आला, विचारू का? विचार ना, तू तर अभ्यास करतो ना, असा कोणता प्रश्न पडला तुला? विचार. हो, मी अभ्यासच करतोय इतिहासाचा, पण अभ्यास करता करता आठवले, काल वर्गात इतिहासाचा तास सुरू होता। प्रकरण सुरू होते पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम। तेवढ्यात काळे सर समोरून त्यांच्या वर्गावर चालले होते। त्यांनी ते शब्द ऐकले आणि आमच्या सरांना म्हणाले, अरे, ही विडंबना नाही का महाजन सर? काय तो शिळा जुना इतिहास शिकवत बसा पोरांना, नाही का? आपल्यालाही कंटाळा येतो शिकवताना। आता जग 3ऱ्या महायुद्धाच्या उपाठ्यावर उभे आहे आणि आपण शिकवत बसलोय पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध। अगदी खरेच आहे, पण आता पाठ्यपुस्तकात आहे तर त्यांना शिकवणेही भागच आहे ना। हो ना, तेच तर सर तेच म्हणत होते। पण मी आता आजचे वर्तमानपत्रे चाळत होते तर वाचताना आले, रशियाच्या अध्यक्षांनी अमेरिकेला नुकतीच धमकी दिली आहे की जर अमेरिकन फौज युक्रेनच्या मदतीला धावल्यास तर रशिया न्यूक्लिअर युद्ध सुरू करण्यास मागे पुढे पाहणार नाही। तर दुसरीकडे युक्रेन म्हणते की अमेरिका आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांनी युक्रेनला वेळीच मदत केली नाही तर आमचाच पराभव होईल असे नाही, तर या अणुयुद्धाची जड जगातील 300 कोटी लोकांना सोसावी लागेल। बाबा, किती भयंकर असेल हो हे? मला तर कल्पनेनेच कापरे धरले। हो, हे मी पण वाचले आत्ताच। त्यांच्या भांडणात जगातली जनताच भरडली जाईल। बाबा, मला तर प्रश्नच पडलाय, युद्ध तर रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू आहे, अमेरिका कशाला मध्ये पडतीये? अमेरिकेने भारतावर काय तर 50% शुल्क लादले। कारण काय? तर भारत रशियाकडून खनिज तेल खरेदी करतोय। बाबा, अमेरिका आणि रशियामध्ये का सारखी युद्ध होत राहतात हो? ते सारखे आपसात भांडत राहतात, सतत कुरघोडी करत राहतात, सतत मांजर बोक्यासारखे भांडण। काय कारण असेल हो, असे तुम्हाला वाटते? बेटा, ती त्यांची अर्थनीती आहे।
त्यांची अर्थव्यवस्थाच अशी आहे की ते एकमेकांना आपल्यापेक्षा समृद्ध झालेले पाहू शकत नाही. भारत जगातली 5वी अर्थव्यवस्था झाला. लवकरच तो 3ऱ्या नंबरवर जाईल. ही प्रगती अमेरिका पाहू शकत नाही बेटा. अमेरिका आणि रशिया दोन्ही महासत्ता कुणाला पुढे गेलेले पाहू शकत नाही. खेकड्यासारखी पाय खेचत राहतात एकमेकांचे. दोन्ही महासत्ता आहे ना, मग एकमेकांना कमजोर करण्यासाठी आपसात युद्ध करत राहतात, आपली ताकद दाखवत राहतात. अमेरिका असे काही नाही. मी नाही मान्य करत आहे. त्यांच्या आपसी युद्धाचे कारण अर्थनीती नाहीच मुळी, ती त्यांची राजनीती आहे. राजनीती. मी कालच पेपरमध्ये एक लेख वाचला होता, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की कुणी काय म्हटले असू दे, तुला काय कळते? तू घरातच असते ना नेहमी. मी सतत फिरत राहतो, 4 लोकांची चर्चा होतात. मी देश दुनिया जाणतो, समजतो. मला सगळी व्यवस्था माहीत आहे. एवढं तेवढं वाचून आपले अर्थ काढायचे. मी अर्थ काढते म्हणजे आपण फार हुशार आणि मी गावंढळच का? अर्ज मी सांगतो ते ऐक. रशिया आणि अमेरिका त्यांच्या अर्थनीतीमुळेच युद्ध होतात. नाही रे, यांच्याकडे लक्ष देऊ नको. ती त्यांची राजनीतीच आहे. ती अर्थनीती आहे. ती राजनीती आहे. अर्थनीती आहे. राजनीती आहे. अर्थनीती आहे. मला चांगलं समजलंय युद्ध का होतं ते. त्यांच्या ज्या कारणावरून होत असतील ते होत राहो, पण इथे माझ्या चांगल्या तऱ्हेने लक्षात आलं की युद्ध का होतं ते. तुझं चूक माझं बरोबर, तुझं चूक माझं बरोबर करत करत युद्धाची नौबत येते. कुणीच माघार घ्यायला तयार नसते. बघा ना, स्वर्ग समान सुंदर घर क्षणभरात मीपणा आणि क्रोधाने नरकात बदलते. तिथे एवढ्या मोठ्या देशात जर एकमेकांविषयी क्रोधाची भावना बळावली, चित्त भडकले तर या क्रोधाने जग होळगळून निघेल. यात काय शंका बरे? कुणाची म्हैस आणि कुणाला उठबैस असेच भांडतात ते दोघं. तुझा जन्मही व्हायचा होता आणि बसले होते आपले भांडत. शेंडाना बुडत. नंतर आपल्याच मूर्खपणावर हसत होते. नंतर सांगतो मी तुला यांची गंमत. आता जरा मी देवळात जाऊन येते. मलाही शिकवणीला जायचे. तुमचा मुलगा उमेश जो मृत झालेला आहे त्याला आरोपी किशोर याने काठीने मारले. त्याला मारताना तुम्ही बघितले, हे खरे आहे का? मी उमेशवर काठीने वार होताना पाहिले.
पण तो वार करणारा कोण होता हे मला कळलेच नाही. एक पायजामा शर्ट घातलेला माणूस होता, एवढेच आठवते. मिलॉर्ड, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मय्यत उमेशच्या आईने पोलिसांना भैयाना सांगितले होते की किशोरने एका मोठ्या गाडीने माझा मुलगा उमेशच्या डोक्यावर घातक प्रहार केला. त्या क्षणी तो तिथेच बेशुद्ध होऊन मरण पावला. हे मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे. म्हणजेच मिलॉर्ड, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मय्यत उमेशच्या आईने हे सर्व कृत्य डोळ्यांनी बघितले आहे. तेव्हा मला काहीच आठवत नव्हते. माझी स्थिती अगदी पागलाप्रमाणे झाली होती पुत्रशोकाने. त्यावेळी मी पोलिसांना काय सांगितले आणि पोलिसांनी काय लिहिले ते मला काहीच माहीत नाही. पण आज मी पूर्णपणे जागृत आहे. जे सांगतेय ते सजगपणे सांगत आहे. तेच सत्य आहे. ऑर्डर ऑर्डर. सगळे साक्षी पुरावे आटोपले आहेत. पुरेशा पुराव्याअभावी आरोपी किशोरला मुक्त करण्यात येत आहे. तू खोटी साक्ष का दिलीस? का वाचवलंस मला? मी अपराधी आहे ग. मी अपराधी आहे तुझा. तू उमेश इतकेच प्रेम माझ्यावर केलेस आणि मी माझ्या जिवलग मित्राचा नाहक क्षणिक क्रोधाच्या आवेशातून खून केला. एका छोट्याशा गोष्टीसाठी चूक तर माझीच होती. माझी बहीण नजर चुकीने त्याच्या शेतात घुसले आणि त्याचे पीक खाऊ लागले. त्यांनी तसे मला सांगितले देखील, तर मीच त्याच्याशी भांडण केले. मला सत्य परिस्थिती माहीत होती. माझ्या साक्षीने किशोरला फाशीची शिक्षा होईल हेही निश्चितच होते. खरे तर हीच शिक्षा याच्यासाठी योग्य होती. पण त्यात माझे काय भले होणार होते? माझा मुलगा तर केलाच होता. तो काय त्या शिक्षेने परत येणार नव्हता, न माझी पुत्रविरहाची वेदना भरून निघणार होती. उलट मी जे पुत्रविरहाचे दुःख भोगते तेच दुःख किशोरच्या आईच्या वाटेला आले असते. ते मला नको होतं. मी रोज तिची अवस्था बघते, तिचा आक्रोश बघते. ती वेडी झाली असती. ते मला नको होतं. म्हणून मी एका मातेकडे पाहून खोटी साक्ष दिली. तू मातृत्व अमर केलेस माते. तू मातृत्व अमर केलेस. तू खरी क्षमेची मूर्ती आहेस. आजपासून मी माझ्या आईसारखी तुझी सेवा करेन. तुला पुत्रविरहाचे दुःख जाणवू देणार नाही. आजपासून मीच तुझा मुलगा. खरेच किशोरदादा, माणूस क्रोधात अंध बनतो आणि अंध व्यक्ती क्रोधात काय करेल ते सांगता येत नाही. तू क्षमामूर्ती आहेस. तू आदर्श प्रस्थापित केलेस. तू क्षमामूर्ती आहेस. तू समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केलेस. तू गावाचा सन्मान वाढवलास. मारना है अगर किसी को मार दो एहसान से. क्या मिलेगा किसी को मार दोगे जान से. जान से मारा गया वापस कभी आता नहीं और एहसान का मारा गया फिर सर उठा सकता नहीं. फिर सर उठा सकता नहीं.